जर ती अकारा असेल म्हणजे जर ती जर ती बांज असेल तर तिचा तिचा हशेम हे उघडते, तिचा रेखेम उघडते, तिचा ए, पोट उघडते आणि तिला पोरं जन्माला येतात. जर ती जन्माला येत असेल पोरींना तर तिला पोरं जन्माला येतात वेखुले वेखुले. आणि तिकडं आपण राबी अकिवा बघितला, राबी अकिवाने प्रश्न विचारला आणि हा प्रश्न जो आहे तो शासमध्ये कंटिन्यू शासमध्ये बऱ्याचशा ठिकाणी विचारतात राबी अकिवा. अरे म्हणजे जी एक बाई होती जी चनुआ होती तिने बेमेत बोलली की नाही मला नाही बेमेत निश्चित करायचंय कोणाबरोबर मला ऑब्विसली तो जो आहे तो तो अवेरा आहे तो पाप आहे की लग्न आलेली बाई जी आहे फिलो एकटी जी बाई आहे जी नाही लग्न झाली बाई आहे तिला पुरुषाबरोबर इखूद म्हणजे पुरुषाबरोबर एका रूम मध्ये एका क्लोज टेरिटरी मध्ये तिला तिला राहायला अलाउड नाहीये. तर ही बाईनी जाऊन या बायकांनी जाऊन पाप केली म्हणजे पाप म्हणजे त्यांनी आपण जसं का मागच्याला बघितला की नाही बेमेत पाप केली. त्याला त्यांनी फक्त निस्ततेर केला आणि अपिलू त्यांना किना दिला त्यांच्या नवऱ्यानी आणि तिला नंतर पाणी पाजलं. तर रबी अकिबा बोलतात की अरे वा म्हणजे त्या बायकांनी ज्यांनी पाप केली त्यांना मुलं होतील, जे बायकांना पोरी होत होत्या त्यांना पोरं होतील, ज्या बायकांना काळे होत ते गोरे होत असतील. इकडे कुठं दिन झाला की बोलतात ज्याला हे होता ज्याला जिने पाप केला तिला 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 म्हणजे बक्षीस मिळाला आणि जिने मिचवा सांभाळला तिला 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 मिचवा नाही मिळाला. तर तिकडनं फक्त कंटिन्यू करू नंतर महाराष्ट्र आपण बघू थोडासा म्हणजे अल्प मी फक्त सांगेन आणि तुम्ही ऐका. בעזרת השם पुढच्या गिलगुलमध्ये जेव्हा आपण दररोज शिकू באמת מהשמच्या कृपेने ह्या गिलगुलमध्ये אפילו पण हे जे हे आहे ते उघडून बघू. טוב, इकडे लिहिलं आहे ושאם הייתה הכרה נפקדת רבי ישמעאל אמר לרבי עקיבא אם כן ילכו כל העקרות म्हणजे जातील सगळ्या या ज्या बायका ज्या आहेत ज्यांना पोरं नाही होत त्यांना कुलान इस्ततरू जाऊन ते दुसऱ्या पुरुषांबरोबर ते ऑब्विसली काय करणार नाही पाप कारण की जर ते पाप केली तर ऑब्विसली तिकडे याच्यामध्ये बेतामिकदाशमध्ये ते मरतील. पण וזו שלא קלקלה נפסדת, आपण जर बोललो इकडं गिमेलमध्ये נפסדת, की היא מפסידה, כאילו तिचा लॉस होते. אלא מלמד שאם הייתה יולדת בצער, म्हणजे जर ती चार होत असेल तर जर तिला त्रास होत असतील पोरं जन्माला द्यायला יולדת ברבע, म्हणजे तिला तिला त्रास होत इझिली तिला पोरं होतात. קצרים יולדת ארוכים, קצרים म्हणजे ती पोरं जर बुटकी जन्माला येत असतील तर तिला टॉल पोरं जन्माला येतील. שחורים יולדת לבנים, काळी जर जन्माला असेल तर לבנים जन्माला येतील. अखाद यौलेदेत श्नाई म्हणजे एक दिला प्रत्येक वेळेला तिचा डिलिव्हरी एक जन्म देत असेल तिला ट्विन्स होतील जन्माला. बोलतात माय वेईम आज इम ככה जर रबी अकिबा प्रमाणे मग काय त्याचा अर्थ आहे की राओ तिरे मग का खानाने बोलला राओ तिरे म्हणजे बघ मी काय करीन. बोलते दिवरा तोरा बेलशोन बने आदम बोलतात जसा माणूस बोलते बघा मी काय करीन बघा काय करीन तसं तिने बोलला नाही की तिने बेमेत कवाना केला कवाना केला की ती जाऊन काय करत. इकडं महाशा बोलतात एक इंटरेस्टिंग गोष्ट बोलतात अरे पण जरी समजा इल्को कोला आकारोत म्हणजे जशा का बायका आहेत ज्यांना पोरं होत नाही त्यांना तिकडं बेमेत नाही होणार पोरं जसं राबिया किंवा बोलले. पण एला मेला मध्ये तिकडे मग काय बोललं जर ती लहान बुटक्या पोरांना जन्माला देत असेल तिची पोरं उंच होतील. पोरी जन्माला देत असतील तर पोरं होतील. तर तिला त्रास होत असेल डिलिव्हरी मध्ये तर ती योलेत बेगैबा ती इझी जी डिलिव्हरी होतात. बोलतात इकडे प्रॉफिट आहे पण त्या बाईचा ज्या बाईनी म्हणजे समजा जी बाई होती एक बाई होती तिला खूप त्रास व्हायचा डिलिव्हरीच्या वेळेला आणि तिने जाऊन इखूदचा आवेरा केला. तिने जाऊन इखूद मध्ये कोणाबरोबर केला अल्टिमेटली तिचा प्रॉफिट होते. मग कसं काय तुम्ही एक्सप्लेन करता सेम रबी अकिबा आणि रबी अकिबाच्या काय बोलत पण नाही. बोलतात इकडे महाशा की बोलतात ज्या बाईला बेमेत पोरं होत नाही ना ती या लिमिट्स पर्यंत जाईल की ती बेमेत ती विचार नाही करणार की हा अवेरा आहे. जर तिला माहिती पडलं असं गुला आहे कुठं की ज्याच्यामध्ये काय होता तर ती जाऊन करत. पण ज्या बाईला पोरं होतात अफिल तिला त्रास होते जन्म देताना तिची पोरं काळी जन्माला येतात कोरी नाही होत पोरी होतात पोरं नाही होत. ते बोलतात ती बाई या स्टेप्स नाही करणार
אלא आकारात ज्या आहेत त्या באמת स्टेप घेतील, कारण की जो इच्छा जी आहे बाईची, की तिला पोरं होतील, ती खूप पॉवरफुल आहे, की ती बेमेत जाऊन आकार होत. पण बाकीच्या बायका बोलतील नाही, त्यांच्या नावाला डॅमेज व्हायच्यासाठी, की हां, ही बाईनी इफूचा अवेरा केला, माणसाबरोबर तिचा चेक केला, ती काय नाही निघाली, पण काय तिने अवेरा केला. तर बोलतात नाव नाव बाईचा तो हे नको व्हायला, त्या नावाचा रिस्पेक्ट राहायच्यासाठी साध्या बायका ज्या आहेत, ज्या चांगल्या बायका ज्या आहेत, ते शक्यतो इखूचा अवेरा नाही करणार. आणि त्यामुळे बेमेत ते बोलतात, की राबी अकिबाने तिकडं काय त्याच्यावरती हे नाही घेतला, की की त्यांच्या पद्धतीने काय नाही बोलला. तर इथपर्यंत मागच्याला आपण बघितलं होतं. फक्त लास्ट एक लाईन जी आहे ती एक्सप्लेन करायसाठी. आपण इकडनं कंटिन्यू करू. דף ל"א עמוד ב', אה, עמודה ב', עמוד ב', עמוד ב', עמודה. बोलतात, מה זה פה? אוקיי. בעוני אמתך. בעוני אמתך, פסוק मध्ये इकडं आणलाय. ותאמר כי חי נפשך אדוני, אני האישה ניצבת עמך, בזה הנער יתפלל. לא, סליחה, לא זה. ותדור נדר ותאמר, תדור נדר ותאמר, म्हणजे חנני शपथ घेतली. बोली השם צבאות, אם राओ तिरे, כן, सेम पसूक आहे. ओनी आमतेך, बेओनी आमतेך म्हणजे या बाई माझ्या तुझ्या नोकरिणीच्या ओनी म्हणजे तिची जी गरिबी आहे तिच्यावरती, וזכרתני ולא תשכח את आमतेך, आणि तू मला विसरू नको आणि तू मला आठवण कर. ונתת לאמתך זרע אנשים, आणि तू तुझ्या नोकरिणीला म्हणजे मला माणसांचा जेरा म्हणजे पुरुषांचा सीड दे. आपण बघू याचा अर्थ काय होतो. "ונתתיו להשם כל ימי חיי", म्हणजे तिने नेदर घेतला, की शमूएल जो नबी आहे, तो जसा दूध पियाचं थांबवल, तसा ती त्याला डेडिकेट करल मिशकानच्या अबोधासाठी. כל ימי חייו ומורא לא आले על ראשו, आणि तो नझीर होईल. तो बेंताईम इथपर्यंत. गमारा इकडे प्रश्न विचारते या पसूकच्या मधल्या शब्दांमध्ये, की आपण ऑलरेडी बघितला एक्सप्लेनेशन राओ तिरे. राओ तिरे गमाराचा कन्क्लुजन जो आणला रबी अकिबाप्रमाणे, त्याचा अर्थ आहे, की दिव्रा 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 तोहा बेलाशोन बने आदम, म्हणजे जशी माणसं बोलतात, बघा मी काय करीन, बघ 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 मी काय करीन, तशाच ह्याच्याने बोलतात तोराने त्याला सांगितलं. पण ऑब्व्हियसली बोलतात, की पण तिने बेमेत बोलला. तर बोलतात ते नखोन ती बोलला, आणि जसं मागच्याला आपण बोललो, की जर कुठल्या दुसऱ्या बाईने जाऊन असं बोलला, दुसऱ्या कुठल्या माणसाने जाऊन खानासारखा बोलला, तर बोलतात रब्बी बेन इश खाई बोलतात, "लो इशा मिमेनो झेखर", म्हणजे त्याला त्याचे अपिलू स्ट्रेसेस नाही राहणार. पण ती खाना तिच्या चितकूतमुळे ती तशी बोलू शकत होती. आपण आज बघू अजून एक गोष्ट जे जे बेन इश खाई बोलतात खानाच्या बद्दल, की दुसरी कुठलीच बाई जाऊन असं तिने बोलला, तर तिला उत्तर देईल, "खेन, तुझ्या पापांमुळे तुला पोरं नाही आहेत." तर बघू आपण. इकडे लिहितात, "बेओनी अमातेך ואל תשכח את אמתך ונתת לאמתך", म्हणजे इकडे 3 वेळा अमातेख, अमातेख, अमातेख लिहिलाय. गमारा प्रश्न विचारते, 3 वेळा कशाला लिहायला पाहिजे अमातेख? म्हणजे 3 वेळा तुझ्या नोकरीच्या बद्दल कशाला लिहायला पाहिजे आमा, आमा, आमा. बघू इकडे गमारा काय बोलते. पसूकमध्ये लिहिलंय 3 वेळा, כן? "बेओनी अमातेך ואל תשכח את אמתך ונתת לאמתך זרע אנשים". אמר רבי יוסי ברבי חנינא. बोलतात रबी योसी, रबी खनियाच्या नावाने, गिमेल अमतोत हलालू लामा. प्रश्न विचारतात, गिमेल अमतोत इकडे 3 वेळा आमोत 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 का लिहिलाय? लामा अमा खाना लिफने कदुश बाहू. बोलतात त्याचं उत्तर काय, कदुश बाहूच्या समोर तिने खानाने प्रश्न विचारला. लिफने कदुश बाहू बनो शेल ओलाम श्लोषा बिदके मिता बरात बाईशा ואמרי לה שלושה דבקי מיתה. आणि बोलतात बिदके मिता आणि दिवके मिता. बघू राशी काय बोलतात. गमारा बोलते इकडं बाईला तू 3 पद्धतीने चेक करायची, तू हे दिले 3 मिचवत दिले, की ज्याच्यामध्ये जर तिने सांभाळले नाही ते मिचवत, तर तिला डेथ होऊ शकते सकानाच्या वेळेला. राशी एक्सप्लेन करतात, शलोशा दिबके मिता, शलोशे बिदके मिता. बिदके म्हणजे जिकडं तिकडं चेक केला जाईल, आणि बोलतात लोक दिवके मिता, जिकडे तिची मिता जी आहे तिला 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 कनेक्ट होते. तिने जर सांभाळले नाही तर मिचवत,
तिचे मित्व तिची डेथ जी आहे त्याला तिला ती कनेक्ट होते आणि जेव्हा ती सकानामध्ये असेल, जेव्हा ती डेंजरमध्ये असेल, तेव्हा तिची ती उघडली जाईल आणि त्याच्यामुळे तिची डेथ होऊ शकते. बोलते इकडे गमारा 3 वेळा का लिहिला तर बोलतात बोलतात ונתת לאמתך אמר רבי יוסף ברבי חנינא ג' אמתות הללו למה? אמרה חנה לפני קדוש ברוך הוא ריבונו של עולם 3 בדקי מיתה בראת באישה ואמרי לה 3 דבקי מיתה ואלו הן נידה וחלה והדלקת הנר. म्हणजे जी बाई हलगर्जीपणा करते निदाच्या मिtzवामध्ये, כן, निदाच्या मिtzवाचा कंप्लीट मिtzवा आहे तो, रिखूक, 7 निकीम, विला, त्याच्यामध्ये कुठल्या पार्टमध्ये ती हलगर्जीपणा करते निदा. त्यानंतर खालाच्या मित्वामध्ये खालाच्या मित्वामध्ये ती हलगर्जीपणा करते. अदलकात नेहोत मध्ये तिचा जो मित्वा आहे तिला अदलकात नेहोत नेर लावायचा, त्याच्यामध्ये तिच्या आतमध्ये पाप आहेत. बोलतात त्याच्याबद्दल बाईला चेक करतात जसं मिशनामध्ये पण लिहिलं आहे मसखेत शबातमध्ये. बोलतात इकडे क्लूम अवारती आल एखाद मेहन, बोलतात मी एक पण माझ्या हातामधनं या तिन्ही मित्वामध्ये चेक नाही होत, म्हणजे मला पोरगा द्यायला पाहिजे तू का, कारण की तुला काळजी आहे माझी की मे बी प्रेग्नन्सी डिलिव्हरीच्या वेळेला माझी तीक उघडले जाईल, माझे पाप चेक केले जातील आणि त्या पापांमुळे माझी डेथ होईल. बोलतात क्लूम अवारती एखाद मेहन, एक पण माझ्या हातामध्ये पाप नाही. आपण बघू इकडे राशीकडे बोलतात दिवके मिता 3 अमातोत दरिश लेऊ लाशोन मिता, म्हणजे अमत्तोत जो आहे त्याचा मिता त्यांनी केला आणि मिता गमाराने दोरेश केला मिता अमत्तोत मिता. बोलतात दिवके मिता शहा ईशा निवदेकेत, म्हणजे तिला चेक करतात बहेन बिशात सकना जेव्हा ती डेंजर मध्ये असते तेव्हा शेईम इमचा बा एखाद मेहेम तमूज, म्हणजे जर तिला एक पण त्याच्यामध्ये तिन्ही मधला कुठला सापडला तिला 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 ठेवणार नाही. נידה חלה והדלקת הנר של שבת, बोलतात הדלקת הנר של שבת, על ג' עבירות הללו נשים מתות וטעמה ילי ומסכת שבת. आणि बोलतात तिकडे रिझन लिहिलाय शबातच्या मसखेत मध्ये तिकडे रिझन लिहिलाय की दाफका हे मिचवत का. आपण बेजात असे हे बघू जेव्हा आपण येऊ ओराखाई मध्ये, ओराखाई शबात हाच शबात आहे तो आपण आणू बेजात अशेम. तिला का 3 पनिशमेंट दिलेत ओराखाईमच्या लाशून, ओराखाईमच्या ताम पण बघू. शबात मध्ये आपण शबातचा ताम आणतील आणि ओराखाईम त्याच्यावरती अजून एक त्याच्यावरती अजून एक डायमेन्शन ऍड करतील त्या एक्सप्लेनेशन वरती बेजात अशेम. तर बेंटाईम आपण इकडे कंटिन्यू करू गमारामध्ये. बोलतात तिकडे יש פה איזה תוספות. טוב. बोलतात इकडे त्यात सेम पसूक मध्ये लिहिलाय ונתת לאמתך זרע אנשים. एक अजून एक गोष्ट इकडे पहिले שנייה, כן. טוב, בסדר, בינתיים पुढच्या ह्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन करू. ונתת לאמתך זרע אנשים. बोलतात पसूक मध्ये लिहिलाय ונתת לאמתך, नतत तुझ्या नोकरीणीला זרע अנשים म्हणजे तिला सीड देशील, म्हणजे तिला पोरगा देशील. זרע अנשים. बोलतात माय झेरा अनशीम, काय अर्थ आहे झेरा अनशीम? ऑब्विसली माणसाची सीड ऑब्विसली, पण म्हणजे पोरगा कायचा अर्थ आहे? बोलतात माय झेरा अनशीम אמר רב गवरा וגוברין म्हणजे इम्पॉर्टंट जो त्याला बघितल्याबरोबर सगळे शाहू राजासारखा बघितल्याबरोबर लगेच दिसते की तो किंग आहे, उंच, नजर, सगळा लुक्स त्याचे राजा, כן? बोलतात גברא שבגוברין इम्पॉर्टंट म्हणजे तो जो झेरा जो आहे तो खूप इम्पॉर्टंट असला पाहिजे. झेरा अנשים, बोलतात झेरा अנשים לפחות 2, איש אחד, 2 אנשים. ושמואל אמר, שמואל बोलतात אמר זרע
שמושוח שני אנשים, זרע שמושך או מושך שני אנשים. שמואל בולה, שמואל מנג'נאי, שמואל הנביא, שמואל הקטן, שמואל, כן, בולה, אמר זרע שמושך שני अנשים म्हणजे दावीद आणि शाऊल. त्यांना तो मशियाख करल, त्यांना तो मशूआख करल, त्यांना तो कॉरोनेट करल. बोलतात इकडनं, כן, मफरशी म्हणतात इकडनं शिकला आपण की खाना जी आहे ती नेविया होती, की तिला ऑलरेडी माहिती होता की ऑब्व्हियसली सांगितलं होतं की एक मोठी निशामा येणार आहे, श्मुएल तिचं नाव आहे वगैरे वगैरे. पण ही जी गोष्ट आहे की श्मुएल जो आहे तो 2 किंग ला कॉरोनेट करेल, ती गोष्ट שמואל बोलतात חנני मागितली. זרע שמושך שני אנשים. मान इनून, मान इनून मतलब कोण आहे ते दोन लोक, मान इनून कोण दोन लोक जे आहेत ते त्यांनी हे केले, शाऊल व दावीद, כן, शाऊल राजा आणि दावीद राजा त्यांना तो कॉरोनेट करत. ורבי יוחנן אמר זרע ששקול כשני אנשים, आणि रबी योहानन काय बोलतात, זרע ששקול כשני אנשים, म्हणजे जसं आपण बघितलं श्मुएल व मोशे ואהרון, שמואל בקורא שמו, असं तहेलीमध्ये लिहिलं आहे की श्मुएल राजा, श्मुएल नबी जे होते ते होते मोशे आणि अहरोनच्या लेवलचे, दोघांच्या लेवलचे बियाखात ते होते. आणि त्यामुळे तिकडे लिहिलं आहे की खशू के शकूल के अनाशी, म्हणजे तिने तिने तो पण जो निबुआ होता तो तिने सांगितला होता की दोघांचा जो हे आहे तो त्यांच्यासारखा होईल, म्हणजे श्मुएल नबी जो आहे तो शकूल, त्याची जी इम्पॉर्टन्स आहे ती त्यांच्यासारखी होईल. मानिनून कोण आहे ती दोन लोक, बोलतात मोशे व अहरोन, बोलतात मोशे आणि अहरोन, दोघांचं कसे नेमा मोशे व अहरोन व कोहनाव श्मुएल बकोरे शमो, आणि श्मुएल तो जो आहे त्या दोन माणसांच्या लेवलचा आहे. ורבנן אמרי, आणि רבנן बोलतात זרע אנשים, זרע שמובלע בין האנשים. बोलतात זרע שמובלע בין האנשים, רבנן बोलले की हा झेरा जो आहे, म्हणजे हा जो पोरगा जो होणार आहे तो मुवला बेन האנשים. מה זה मुवला בין האנשים? बोलतात इकडं एक्सप्लेनेशन, बोलतात मुवला שבין האנשים, רב דיני מפרש לה לא ארוך ולגוץ, म्हणजे हा पोरगा जो जन्माला तो ऍव्हरेज, नाही खूप उंच नाही खूप बुटका. पण बघू मला इकडे एक्सप्लेनेशन कर काय जात आहे. बोलतात בשני האנשים, बोलतात זרע אנשים, זרע שמובלע בין האנשים, म्हणजे जेव्हा तो उभा राहते, जेव्हा त्याला बरोबर तो बसते, तो सगळ्यांमध्ये दातो मेवत बेनो, गेलो तर काय सगळ्या लोकांबरोबर तो मिक्स होऊन जाते, नाही की तो उठून दिसते शाहूल राजासारखा ओ अजून कुठला श्लोमो राजासारखा, की त्याची हुशारीची काहीच कंपॅरिझन नाही. मग नाही, ऍव्हरेज ऐन त्याच्यापासून डोळा जो आहे तो लपून राहायला पाहिजे, की तो מכירים אותו, כן, מכירים אותו, זה נכון שהוא לא ככה גבוה נמוך, כן, זה. אז बोलतात की आता רב דימי יודעת, אני एक्सप्लेन करतात רבננלה, רבננचा एक्सप्लेनेशन बोलतात की आता רב דימי אמר לה לא ארוך ולא גוץ, לא ארוך, नाही उंच, नाही बुटका, ולא קטן ולא אילם, לא קטן ולא אילם, नाही छोटासा नाही खूप जाडा मोठा, בינוני, ולא चहोर ולא גיחור, म्हणजे नाही तो खूप गोरा आहे आणि नाही तो खूप काळा आहे. ולא חכם ולא טיפש, बोलतात नाही खूप हुशार आहे आणि नाही तो टिपेश आहे, म्हणजे नाही तो बुद्धू आहे. याला बेन अनाशी, मुवला बेन अनाशी, 70-80% मध्ये, 90% मध्ये, नाही 100% इकडचा, 99% आणि नाही 35%, याला बेनोनी, मुवला बेन अनाशी. का? सिंपल. बोलतात की त्याच्यावरती डोळा नको लागायला लोकांचा, याला मुवला बेन अनाशीम, आणि हा मत आहे तिकडे गमाराने कन्क्लूड केला की असं आहे. इकडनं हमीम शिकतात आपल्या दिवसामध्ये, की बोलतात समजा कोण येते आणि बोलते הגמרא, בית יוסף, मी बेनोनी आहे, मला नाही पकडता येते सुगियोत, मला नाही कनेक्ट करता येते इकडनं ही सुगिया त्या सुगियाला, आणि त्याच्यामध्ये आलाखा मला सांगायला येते. तू मला सिंपल सांग, नाही तर माझा टाइम वेस्ट आहे, कारण की तू मला सांगशील हा इकडे बस, इकडनं बघ रीफ बघ आणि रान बघ, आणि त्याच्यानंतर तू बघ रामबाम, आणि मग तू त्यातनं नंतर बघ सुखानावर, बोलते ओ एवढा केल्यानंतर एक लाईन शिकते, मग ते मला नाही पकडता येते, एवढा मी बेनोनी आहे, मला मला सिंपल देतो मला. तर बोलतात इकडनं इश्मोएल नबी त्याच्या इमानी ज्याने नमाज केली की तो बेनोनी असेल का,
की बेनोनी जो आहे तो काम करायला येते, त्याला त्याला खेन किली माहीत आणि त्याला खेन याचा रार आहे जो मीत नगेद आहे. באמת तो येऊ शकते, त्याचे लेव्हल्स नाही खूप मोठे-मोठे का? काही त्यांचं ऑलरेडी कोण गिफ्टेड असेल, काय त्याच्याकडनं डिमांड पण जास्ती केलं जाते. त्याचे निसियानो त्याच्याकडनं जे डिमांड्स केले जातील ते खूप होतील. ऑब्व्हियसली माणूस अफिलू जेवढा जेवढा माणूस करते त्याच्याकडे पण त्याला प्रत्येक वेळेला दिन खचबून करायला पाहिजे, की त्याने पेमेंट कंप्लीट केला की नाही, त्याचं तफकीद त्या दिवशी, त्या तासामध्ये वगैरे. पण जेवढा त्याच्यामध्ये लिमिटेशन असतील, तेवढा त्याला पितखोन पे आहे. आपण बघू गमारामध्ये सांगेल, की बेमेत हाशेमने सांगितलं नसता, हाशेमने जर पसुकीम लिहिले नसते, तर वाह! 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 हाशेम बोलतात तिकडे लिहिलंय गमारामध्ये, "लो किलो सोनीम से लिसा" म्हणजे बोलतात आम्ही इस्रायलला काय बोलायला नसता याच्या राजाच्या अगेन्स्ट, पण हाशेमने लिहिले पसुकीम, त्यामुळे आपल्याला काय बोलायला. तसंच इकडे पण तो बेनोनी आहे. तर त्याला किलीम दिलेत काय नीतमुदित करायला आणि त्याला त्या लेव्हलचे निसियनत दिलेत, की बेजा हशेम तो नाही जास्ती उठून दिसेल याच्या राजाच्या डोळ्यामध्ये आणि त्याला मोठे-मोठे निसियनत देतील. का? त्याचे किलीम मोठे आहेत. त्याचे जे स्किल्स आहेत ते मोठे-मोठे स्किल्स आहेत. त्याप्रमाणे त्याला निसायन पण येतील. तर बोलतात नाही बेनोनी त्याला दे, त्याला काम करायला पण दे, त्याला पाड इकडे, त्याला उचल, हे कर. ही मोठी बराखा आहे बोलतात, की नाही तो असं मोठं नाव आहे, की त्याला सगळीकडे दिसते, की हां, वॉव! गाव दो. बेनोनी देतो, बराखा. बोलतात आणि कुठं शमूएला नबी आले, काय